खेळ असताना कशा पद्धतीने कोणता फलंदाज चांगली 15 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात इथे माफी असावी आणि बॉल इथेपर्यंत आता डिलिव्हरी केली. सूरजला पाहतोय नवीन षटक इथे मात्र अंतिम षटक चालू झालंय आणि फायनलमध्ये परत एकदा खेळताना पाहायला मिळतात. एक धाव मात्र जरूर तिथे आलेली आहे आणि या एका धावेने आता मात्र धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. 16 धावा धावफलकावरती इथे मात्र पाहायला मिळतात. अंतिम षटकासाठी सूरज जास्त राईट क्लिक करा. अंकुश आणि लखन ही जोडी आहे. अंकुशला पाहतोय ते स्ट्राईकला पाहायला गेलं तर परत एकदा स्किट करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट रनआउटची संधी आहे तिथे आणि चांगलं बॅकअप तिथे मात्र मिळालंय त्यामुळे अतिरिक्त धावा निश्चितच वाचलेल्या आहेत. एकच धाव मात्र आलेली आहे आणि या एका धावेने धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 17 धावसंख्या धावफलकावर तिथे मात्र पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी झाले तिथे. सूरज आहे तिथे. ओ हो हो बॉल चांगला बॉल हाताला गेलाय जरूर तिथे बॉल बॅट मात्र तिथून हातातून स्किड झालेले आहे. दिल का तुकडा क्रिकेटरचं म्हटलं जातं. बॅट आणि सुटल्यानंतर अगदी थोडासा मात्र नाराज फलंदाज होत असतात सातत्याने आपण पाहायला गेलं तर आणि इथूनच या क्रिकेटला सुरुवात झाली. या बॅटनं तुम्हाला सर्वांना प्रेम दिले. क्रिकेटनं तुम्हाला सर्वांना प्रेम दिले. मित्रपरिवार बरेचसे जमले गेलेले आहेत. याच क्रिकेटनं ओळख निर्माण करून दिली गेलेली आहे. आज पुन्हा परत एकदा आपण या रबर बॉल पावसाळी स्पर्धेला निमित्ताने मात्र जोडत आहोत. 32 शहर स्पोर्ट असोसिएशनच्या मार्फत मात्र दुसरी स्पर्धा रबर बॉल हंगामामधील आपल्याला पाहायला मिळते पावसाळी हंगामामधील आणि आणखी एक डॉट बॉल मात्र येताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी 2 डॉट बॉल इथे मात्र आलेले आहेत. अंकुश लखनला पाहतोय ते स्ट्राईक एंडला पण एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढल्या क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलला अडवलं गेले. एक धाव कंप्लीट केली जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जातोय. तिसरीचाही प्रयत्न परंतु बघता ते तिसरी धाव इथे मात्र घेत असताना फलंदाज बाधी मात्र झालेले आहेत आणि धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 19 धावा. षटक क्रमांक समाप्त झालाय तिसरं आणि सोनवडे चला इथून आणि शिवरवाडी सोमवडे आणि शिवरवाडी सोमवडे आणि शिवरवाडी मी विनंती करेन आपल्याला की प्लीज आपण सोमवडे आणि शिवरवाडी सोमवडे शिवरवाडी टॉससाठी यायचं आहे प्लीज. आणि चला लगेच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा आणि त्याचबरोबर कटिंगवाडी आपण लगेच क्षेत्ररक्षणासाठी चला कटिंगवाडी आपण लगेच फलंदाज गुडे आपण लगेच फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. कटिंगवाडी आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे प्लीज.
चला लवकर सामना चालू करायचा आहे, विनंती करेन. पुढे टीम चला, आपण लगेच आपण फलंदाज आपापल्या जागेवरती यायचं आहे. चला क्षेत्रशा सजवून घ्या टीम कटिंगवाडी. सोमवडे आणि शिवरवाडी. चला आपल्याला पॅनल्टी दिली जाईल नाही तर. टॉस इथे घेतली जाईल आणि या पंचांना विनंती करेन की सामना चालू करायचा आहे. प्लीज आपल्याला तीन षटकांचा फायनल खेळवायचा आहे. बॉल द्यायचा आहे, बॉल प्लीज. आयोजक चॉईस बॉल नाहीये, जो बॉल आहे त्यामध्ये खेळावा लागेल. पहा दोन्ही टीमला विनंती करेन, नाही तर येणाऱ्या दोन दोन धावांची पॅनल्टी दिली जाईल तुम्हाला, असं आयोजक म्हणतात. चला गेम ऑन डिस्प्ले. गोलंदाज तयार. इथून मात्र पाहायला मिळेल 18 बॉल मध्ये बनवायची आहे 20 धावा आणि या 20 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील. पहिलाच बॉल अगदी बुंध्यातला मात्र पाहायला मिळालेला, लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मध्ये येताना पाहायला मिळेल. इथे एका धावेनं सुरुवात होताना पाहायला मिळते. लखन, हे मात्र आपण पाहतोय लखन सर. संजयना पाहतोय पहिला मात्र इथून षटक घेऊन येत असताना अंकुशला पाहायला मिळालं आपल्याला मात्र इथून ऑन स्ट्राईक. अजयला पाहतोय इथे, अंकुशांना पाहतोय इथे आपण, आणि आणखी एक भन्नाड वेग इथे मात्र येणारा बॉल मात्र पाहायला मिळाला. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल का, त्याच पद्धतीने मात्र गोलंदाजी करत असताना मात्र पाहायला मिळतात इथे संजय हे गोलंदाज. आणि चांगल्या पद्धतीनं आपण पाहायला गेलं तर गोलंदाजी करणं, विकेट टेकर गोलंदाजी करणं मॅच मध्ये तुम्हाला जर का इथून मॅच बनवायची असेल तर फाईल मध्ये खेळून काढलाय. जोरदार फटका मात्र पाहायला मिळतोय. बॉल सीमा रेषा पार आलाय चौकार आणि या चौकारानं सहर्ष स्वागत करत असताना मात्र पाहायला मिळतात फलंदाज अंकुश. 4 धावा आल्या धावपलकावरती. एकूण धावपलकावरती धावा लागल्या जाते ते 5. बॉल थोडासा बाहेर अतिरिक्त मात्र रिच होताना पाहायला मिळतोय. वाईटचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळतोय इथे आणि व्हाईट बॉल च्या अतिरिक्त धावेने धावपलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 6 या धावसंख्येवरती धावसंख्या स्थिरावतोय. चांगली क्षेत्ररक्षण तिथे मात्र लॉंग ऑफ मध्ये मात्र पाहायला मिळालं. ज्या पद्धतीनं आपण पाहायला गेलं तर पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजी झाली होती त्याच पद्धतीने आताही होताना मात्र पाहायला मिळते, कारण पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत मोठा फटका आलेला नाहीये. चांगली गोलंदाजी करत असताना मात्र संजय ना मात्र इथे पाहतोय आपण अजय ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतात आणि ते मात्र पाहायला गेला तर हा एक वेगळ्या शैलीचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यानंतर मात्र डॉट बॉल ही मात्र पाहायला मिळते. असं वाटत होतं की मोठे फटकेबाजी अजय इथून चांगले फलंदाज आहेत करतील मोठ्या आणि त्याचबरोबर मॅचला फिनिश करतील, पण तो चांगली गोलंदाजी झाली, ताकदीची गोलंदाजी संजय करत असताना इथे मात्र पाहायला मिळतात. हेच तुमचं कौशल्य आहे. ज्यावेळी तुमच्याकडे धावा कमी असतात त्यावेळी तुमचा बेस्ट ऑफ बेस्ट ठेवणं खूप गरजेचं असतं आणि तेच होताना पाहायला मिळतोय आपल्याला. चांगली गोलंदाजी, डिफेन्सिव्ह शॉट इथे मात्र पाहायला मिळाला. फक्त दिशा दिली, अगदी आडव्या बॅटनं मात्र ढकलून दिल्या बॉलला. स्क्वेअर लेग शॉट मध्ये 1 धाव मात्र येताना पाहायला मिळेल तिथे आणि या एका धावेनं षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 8. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये तुम्हाला बनवायच्या त्या 12 धावा.
12 बॉल आणि 12 धावांची गरज विजयासाठी असणार आहे. थोडंसं फास्ट करायचं आहे प्लीज, मी विनंती करेन. बॉल चांगला आहे परंतु हवेमध्ये आहे तिथे आणि विकेट प्राप्त. फलंदाज बाद अजय बाद होताना पाहायला मिळतात इथे. अजय बाद झाले. त्याच्यानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतील आपल्याला. विक्रम दुसऱ्या षटकासाठी आलेले आहेत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र अक्षय आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत त्या 11 धावा. हा बॉल चांगला हाताळला गेलाय. मॅच बनवण्याचा परिपूर्ण प्रयत्न आपण मॅच पाहिली होती. किंद्रेवाडी आणि मराठेवाडी ह्या मॅच जेव्हा एक चांगली मॅच मात्र बनली गेली होती. लो स्कोरिंग मॅच कधी कधी बनल्या जातात, बनवल्या जातात आणि बनवली जाईल का त्याची ही चर्चा इथे मात्र पाहायला मिळेल. आणखी एक चांगला बॉल हाताळलेला आहे परंतु इथं वाईटचा निर्णय इथे मात्र पाहायला मिळते. अतिरिक्त धाव इथे मात्र जोडली जाईल आणि या अतिरिक्त धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 9 धावा. चांगली गोलंदाजी होईल का की एखादा मोठा फटका खेचून या मॅच मध्ये परिपूर्ण आपला निर्वाधित अस्तित्व मात्र निर्माण करतील का, मॅच आपल्या बाजूने खेचून आणतील का. चांगला बॉल हाताळला जातोय. इथे मात्र पाहायला गेला तर एक डॉट बॉल प्रेशराईज मात्र फलंदाज होताना पाहायला मिळतील इथे, कारण बराचसा क्रिकेट असून बाकी आहे. इथून आपण पाहायला गेला तर कारण 9 या धावसंख्येवरती एक महत्त्वपूर्ण विकेटही बाद झालाय आणि उर्वरित बॉलमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं क्रिकेट खेळता तेही पाहणं गरजेचं. एक धाव मात्र कंप्लीट करत असताना मात्र पाहायला मिळतात. दुसरीचा प्रयत्न मात्र केला जाईल का, नाही. इथं एकच धाव घेतली जातोय. आता पाहायला गेलं तर धावफलकावरती 10 धावा लागल्या जातात. अजूनपर्यंत 10 धावांची गरज 8 बॉलमध्ये आपण पाहायला गेलं तर असणार आहे. 8 बॉल आणि 10 धावांची गरज. एका बॉल या 2 बॉलवरती परिपूर्ण ही मॅच बनली जाईल आपण पाहायला गेलं तर. बनवली जाईल का विक्रम या गोलंदाजांकडून की फलंदाज आपल्या नावाचा अनिकेत अंकुश चर्चा करायला लावतील. हा बॉल काय आहे पंच, व्हाईट बॉलचा निर्णय इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. ओहो, दांडी गोल इथे मात्र केली गेलेली आहे. अंतिम क्षणांपर्यंत मात्र ही मॅच जाईल की काय अशी चर्चा आता इथे मात्र पाहायला मिळतोय आणि तसं मात्र इथून चित्रही पाहायला मिळतोय, कारण या बॉलवरती आले विकेट. फलंदाज इथे मात्र बाद झालेले आहेत ते अंकुश आणि या गोलंदाजीसाठी मात्र आपण पाहायला गेलं तर विक्रम यांनी विक्रम करत असताना पाहायला मिळालं, कारण आता विजयासाठी इथून मात्र एक एक बॉल आणि एक एक रन्स महत्वाचे असताना अगदी मोक्याच्या वेळी विकेट प्राप्त करून दिली. जे सलामीला गेलेले फलंदाज अंकुश यांचे आता विजयासाठी येणारे बॉल असणार आहे ते 7 आणि विजयासाठी धावांची गरज असणार आहे ती 9 धावांची. 7 बॉल आणि 9 धावांची गरज. 7 बॉल 9. आता आणखी एक बॉल जर का इथून डॉट आला किंवा विकेट आली तर मॅच मध्ये रंगत येणार आहे. परंतु एका षटकार जर का आला, चौकार जरी आला की 2 धावा जरी आल्या तर ही मॅच रंगतदार होणार आहे. कोण जिंकणार, कटिंगवाडी की गुडे गुडे की कटिंगवाडी, दोन्ही टीम तेवढ्याच चांगल्या आहेत, ताकदवान आहेत. हा बॉल वाईड आलाय.
वाईट बॉल ही जे इथून मात्र एक कशी धाव येऊ दे, धाव येणं गरजेचे आहे टीम गुडेसाठी, कारण कटिंगवाडी आणि गुडे हे दोन्ही संघ मात्र विजयाच्या अगदी प्रतीक्षेत, दोन्ही मात्र संघ संघर्ष करताना ते मात्र पाहायला मिळत आहेत, प्रयत्न करताना मात्र पाहायला मिळत आहेत. बॉल खेचून काढला, एक धाव मात्र कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जाईल का? दुसरी ही धाव बघता बघता इथे मात्र पूर्ण झाली आणि 2 धाव्यानंतर मात्र षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय आणि 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 14 धावा. आता 6 बॉल आणि 6 धावांची गरज. 6 बॉल 6 धावा. सहा बॉल 6ची गरज. खूप चांगला क्रिकेट मात्र इथे पाहायला मिळेल, कारण तर गोलंदाज कॅप्टन कोणत्या गोलंदाजाला मात्र इथे आणला जातोय. महत्त्वपूर्ण हे 6 बॉल असणार आहेत, तुमच्या या स्पर्धेतील अस्तित्वाचे 6 बॉल असणार आहेत. परिपूर्ण जबाबदारी आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज अक्षय आहे, त्यांच्यावरती असणार आहे आणि त्यांच्या समवेत फलंदाज सूरज आहेत. या दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आहेत आणि दोन्ही फलंदाजांकडे आता पूर्ण टीम 11 तर 11 खेळाडू, अगदी गावावरून पाहणारे मात्र आपले समर्थक तेही मात्र विचार करत असतील की माझा गाव जिंकू दे. आता कोणता गाव जिंकेल, कटिंगवाडी की गुडे, गुडी की कटिंगवाडी, याच्यामध्ये मात्र चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजी मार्गवरती हे 6 बॉल हाताळण्यासाठी घेऊन आलेले आहेत तो लखन. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने हाताला गेलाय, कोणतीही धाव येणार नाहीये आणि योग्य बॉल चांगला रिलीज केले गेले आणि एक बॉल डॉट आला. आता 5 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. बॉल टू बॉल मॅच असतो, त्यावेळी मात्र अनेक वेळा पाहायला गेले शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जात असतो, परंतु समोर फलंदाज तेवढे तगडे आहेत आणि ताकदवान आहेत. त्या फलंदाजांना तुम्ही रोखणार कसं? आणि ते नाव आहे फलंदाज अक्षय. तर समोर तेवढा चांगला लखलखणारा लखन पाहायला मिळतो आपल्याला. चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळतो. एक धाव मात्र पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जाईल का? नाही, कारण इथून मात्र पाहायला गेलं तर एकच धाव आले. आता येणारे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये आता 5 धावांची गरज. 4 बॉल आणि 4 बॉल आणि 5 धावांची गरज. 4 बॉल 5 धावा. हाय बॉल उंच गेलाय आणि इथून मात्र मला वाटतं हा बॉल सीमारेषा पार. मॅच फिनिश, षटकार आणि हा सामना जिंकलेला आहे टीम गुडे या संघानं. आता गुडे संघ जिंकलेला आहे. सगळेजण आता गुड्डे खाणार आहेत. कॉंग्रॅच्युलेशन गुडे, आम्हाला ही गुड्डे आणा. चला नेक्स्ट मॅच सोमवडी आणि शिवरवाडी दोन्ही संघांना विनंती करणे की आपण लगेच चला मैदानामध्ये. सोमवडे टीम टॉप